भगवंताला भक्ताला आलिंगन द्यावं असं वाटले, डोळे लागले, म्हणून भगवान परमात्मा म्हणतात तया संगाचे निसुरवाडे, म्हणून विदेहा हि देहा धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. भगवान परमात्मा म्हणतात एरवी मला दोनच भुजा आहेत, पण माझ्या भक्ताला आलिंगन द्यावं असं वाटलं ना, म्हणून मी जोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन, आलिंगावया लागोनी तयाचे अंग. लक्ष द्या, भगवंताचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर आहे. मग आपण सगळे देवाचे कोण आहोत? भक्त आहोत. मग देवाचं प्रेम आपल्यावर आहे का? नाही. देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर आहे. आपण देवाचे कोण आहोत? भक्त आहोत. आता तुम्ही भजन कीर्तन करता, कीर्तन ऐकता, एकादशी धरता, म्हणजे तुम्ही सगळे देवाचे कोण आहात? भक्त आहात. मग देवाचं प्रेम तुमच्यावर आहे का? नाही. बरं आहे का, मला सांगा, पंढरपूरला गेल्यावर तुम्हाला कधी पांडुरंगाने विचारलं का कसं काय, बरं चाललंय का, प्रवास कसा झाला, असं कधी विचारलं का? विचारलं का कुणाला? बरं, पंढरपूरला गेल्यावर देवाने कधी आपल्या पाठीवरून हात फिरवला का? पंढरपूरला गेल्यावर आपल्या पाठीवरून हात पडतो, पण कुणाचा? देवाचा नाही पडत. तिथं दोन दोन यम उभा असते. कोण उभा असते? दोन दोन यम. ते आपल्याला अशी धरून बाजूला ओढून काढतात. ते यमाचा हात आपल्या पाठीवर पडतो. मग काय का, देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर आहे. आपण देवाचे कोण आहोत? भक्त आहोत. हे पण बरोबर आहे. देवाचं प्रेम भक्तावर आहे हे बरोबर आहे. आपण देवाचे भक्त आहोत हे पण बरोबर आहे. आणि देवाचं प्रेम आपल्यावर नाही हे पण बरोबर आहे. मग देवाचं प्रेम नेमकं कोणत्या भक्तावर आहे? तर भक्ताच्या गीतेमध्ये एकूण 4 प्रकार सांगितलेले आहेत. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतन अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तो पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिसरा अर्थ ते जाणीजे ज्ञानी या चौथा. मग चौथी याची ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्तो एको पाही ज्ञानी या जो. लक्ष द्या, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू या तीनही भक्ताचं देवावर प्रेम नाही, तर ज्ञानी भक्तावर देवाचं प्रेम आहे. मग आता ज्ञानी भक्त कुणाला म्हणायचं? आता मला तरी असं वाटतं की लोक संसाराला वैतागून कीर्तनाच्या मंडपात येऊन बसत आहेत, आणि इथं जर कीर्तनकाराने डोकं गरम करायचं म्हणल्यावर जरा अवघडच, बरोबर. पण मला 2 विशेष वाटतं. लोकांना कीर्तनातलं काहीच कळत नसतो, पण लोक असे 2-2 तास कीर्तनात ध्यान देऊन कीर्तन ऐकत. हे पहिलं विशेष वाटतं. आणि दुसरं विशेष हे वाटतं की लोकांना काहीच कळत नाही हे महाराजाला माहीत असून पण महाराज 2-2 तास कीर्तन आलडू सांगते. हे पण विशेष वाटतं. मग ऐका, तुकोबारांना विचारलं सोपं सांगा, देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो? त्या भक्ताचं साधं आणि सोपं लक्षण तुम्ही आम्हाला सांगा. तर भक्ताचं साधं आणि सोपं लक्षण जगद्गुरु तुकोबा अभंगाला घेतलेल्या पहिल्या चरणात सांगतात. सोडीला संसार 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 सोडीला संसार. माया दया वरी फार माया दया वरी फार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे. माया दया वरी फार माया दया वरी फार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे सोडीला संसार माया तयावरी फार. लक्ष द्या, या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं साधं आणि सोपं लक्षण सांगितलं. काय लक्षण सांगितलं? सोडीला संसार. काय? ज्याने सोडीला संसार माया तयावरी फार, ज्याने संसार सोडला देव त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावर